नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. फिरायला तर जाऊन आलो, पण आल्यानंतर ही जी कामं लागतात ना, ती खूप कंटाळवाणी असतात. जाताना मी ही बॅग नेली होती, तर मी छान ती वॉश वगैरे करून ठेवली आणि आता ऊन आहे त्यामुळे इतकं काही प्रॉब्लेम नाही. कपडे वगैरे पण सगळे धुवून वगैरे घेतले. आणि कसं होतं ना, गावी वगैरे आपण जर गेलो, तर तिथून येताना आपल्याकडे जास्त असं धुवायचे वगैरे असे कपडे नसतात, कारण आपण डेली तिथे धुवतच असतो. फक्त येता जाताना जे कपडे घातलेत ना, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये तेच आपल्याला वॉश करायचे असतात. पण ट्रिपला गेलो ना, तर तिथले सगळे कपडे 3-4 दिवस जितके ते दिवस तुम्ही फिरायला गेला आहात, तितक्या दिवसांचे कपडे वॉश करायचे असतात आणि तेच माझं आल्यापासून काम सुरू होतं. आल्यापासून सगळ्यांची तब्येत देखील खराब आहे. थोडं बाहेरचं खाणं वगैरे झाल्यामुळे सगळ्यांचं तब्येत बिघडली होती. त्यातून रिकव्हर झाल्यानंतर मग ही बाकीची कामं लागली सगळी. आता हे ड्रेसिंग टेबलचा जो पसारा सगळा होता ना, तो देखील मी आवरून घेतला आज. जाताना ज्या वस्तू नेल्या होत्या त्या पुन्हा जागच्या जागी वगैरे ठेवल्या. आता हा ड्रेसिंग टेबल कितीही आवरला ना, तरी 2-3 दिवसात पुन्हा त्याची तीच अवस्था होते. तरी देखील सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे त्या वेळेला आपल्याला सापडायला हव्यात. तर ते सगळं मी व्यवस्थित ऑर्गनाइज केलं आणि एकदाचं आजचं काम झालेलं आहे. आता मला अजून स्वयंपाक करायचा आहे. पण म्हटलं आधी ही कामं आवरून घेऊया, कारण हे काम एकदा रखडलं की रखडलंच. मग त्याच्याकडे पुन्हा पाहायला वेळच भेटत नाही. तसंही 2-3 दिवसांपूर्वीच मला हे करायचं होतं, पण कपड्यांच्या ह्याच्यात मला हे जमलंच नाही. तर आज पूर्ण झालं. असं जे गरम होतंय ना, कालपासून थोडंसं वातावरण ढगाळ आहे. पुण्याला वगैरे मला वाटतं पाऊस झालाय, पण गरम व्हायचं काही कमी झालेलं नाही. इथे बघा, आज मी बनवते फणसाची भाजी. तर कालच मी फणस आणले होते मार्केटमधून. याला मी शिट्टी करून घेतले बघा. याच्यात मी टाकलं होतं हळद, मीठ आणि थोडीशी चटणी. याला मी शिजवून घेतले एक शिट्टी करून. तर याच्यातलं पाणी काढून घेते. व्यवस्थित शिजलेले आहे. आता फोडणीची तयारी करूया. इथे मी कांदा घेतलेला आहे कट करून. कांदा, टोमॅटो आणि लसूण आता रेडी केलेलं आहे मी. आता आपण फोडणी घालूया. तेल गरम केलं आहे, त्याच्यात सगळ्यात आधी मोहरी, नंतर जिरे घालूया, कढीपत्ता, लसूण, कांदा थोडासा लालसर झाला की याच्यात आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा. पुन्हा छान परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता याच्यात मी जे खोबरं आहे ना, बारीक करून ठेवलं ते घालते साईडचं थोडंसं. आणि आता याच्यात घालूया बेसिक मसाले जे आहेत आपले. लाल तिखट, हळद, गरम मसाला. थोडंसं मीठ घातलं होतं मी, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर परतेल यासाठी. आणि शेवटी थोडं आणखीन मग टेस्ट करून थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आता याच्यात जे आपण फणस शिजवलेलं ते घालूया, परतून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे. याच्यात आता गरम पाणी घालायचं आपल्याला. पाणी गरम करून ठेवलं होतं ऑलरेडी. आता याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण कुकरला लावल्यामुळे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. जस्ट एक वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली भाजी रेडी झाली आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. चला, तर तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. जर कधी तुम्ही खाल्ली नसेल तर एकदा बनवून बघा. टेस्टी असते आणि हेल्दी पण असते. तर चला, आजचा व्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.